मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेतून ठेवीदार ठेवी परत घेत आहेत। पतसंस्थेचे सभासद असलेल्या शिक्षकांचा आरोप। यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था रजिस्टर नंबर 109 मधील संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असून येथील सभासदांनी कोटीच्या घरात ठेवलेल्या ठेवी परत जात असल्याचं बोललं जात आहे। जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था रजिस्टर नंबर 109 येथील संचालक मंडळाने सामान्य सभासदांना विश्वासात पात्र न राहिल्याने व त्यांचा कारभार संशयास्पद असल्याचा गौप्यस्फोट येथील सभासद व शिक्षकांनी केला आहे। जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था रजिस्टर नंबर 109 पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे। येथील संचालक मंडळ घरी बसून कामे करीत असल्याने पतसंस्थेत संचालक मंडळाचा कोणताही पदाधिकारी हजर राहत नसल्याने सामान्य सभासद या कारभाराने वैतागले असल्याचं बोलले जात आहे। अशातच येथे सभासदांची कोट्यावधी ठेवी आहे। संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराने येथील सभासद कोटीनं ठेवलेली ठेवी परत घेऊन जात असल्याचा आरोप बँकेचे सभासद व शिक्षक आसाराम चव्हाण यांनी केला आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम। यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था रजिस्टर नंबर 109 मध्ये बसलेलं सन्माननीय संचालक मंडळ हे सामान्य सभासदांनाही विश्वासास पात्र राहिलेलं नाही आणि सामान्य ठेवीदारांचा सुद्धा या संचालक मंडळावर विश्वास न राहिल्यामुळे या पतसंस्थेतून ठेवीदार आपल्या ठेवी परत घेत आहे आणि म्हणून या संचालक मंडळांनी 18 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये ठेवीदारांचा कोणताही विश्वास संपादन न केल्यामुळे ठेवीदारांचा विश्वास या संचालक मंडळावर न राहिल्यामुळे या पतसंस्थेच्या ठेवी कोटीनं परत जात आहे आणि म्हणूनच ठेवीदारांचा या पतसंस्थेवर कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही।